हाय गाईज, तर आजचा ब्लॉग आहे डे 4चा. आणि डे 4चा ब्लॉग कसा होतोय शेवटपर्यंत नक्की बघा. आज काहीतरी ब्लॉगमध्ये स्पेशल असणार आहे, सो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी कायम महत्त्वाचा असणार आहे, सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. गेलो तो जेवणात मस्तपैकी पुरी, वांगे बटाट्याची भाजी आणि आमरस मस्त जेवली. आणि गेलो आम्ही चाळीसगाव. तर चाळीसगावला का गेलो, तर चाळीसगावला गेले होती मी एका राधिका हेअर सलूनमध्ये. तर मी गेली होती राधिका हेअर सलूनमध्ये हेअर कट करायला. तर बघा माझा न्यू हेअर कट कसा वागतोय. त्यानंतर गेली मी मस्त काऊशाला. तर चाळीसगावमध्येच एक मस्त काऊशाला आहे, तिथे खूप छान थंड वगैरे मिळतं. तर तिथे आम्ही मस्तपैकी चॉकलेट शेक पिला, तर खूप छान होता चॉकलेट शेक, तर बघू शकता. आणि त्यानंतर पिलं मग आम्ही सोडा, तर सोडा वगैरे पिलं. आणि मग गेलो आम्ही SR मॉलला. तर SR मॉलमध्ये आम्ही व्हाईट टोन पावडर, नंतर हे सगळं काय काय आम्ही रबर्स वगैरे सगळं काय काय खरेदी केलं. आणि मग परत आम्ही रिटर्न भडगावला आलो. तर हाय गाईज, तर मी आत्ताच आलेली आहे चाळीसगाववरून. तर आता वाजलेले तर रात्रीचे 8 आणि खरंच खूप खाल्लेलं आहे. आणि त्यामुळे आता तर अजिबात भूक नाही आहे. सो बघू शकता मी मस्तपैकी न्यू हेअर कट केलेला आहे. तर फेदर हेअर कट केलेला आहे. आणि राधिका मेकअप स्टुडिओ ह्या पार्लरमध्ये मी केलेला होता. आणि खरंच खूप छान प्रोफेशनल हेअर कट केलेला आहे. आणि तिथली ताई खरंच खूप फ्रेंडली बोलते प्रत्येकाशी. आणि कोणत्या आपल्या चेहऱ्याला कोणता कट सूट होईल हे सुद्धा ती ताई सजेस्ट करते. सो तुम्ही कधी चाळीसगावात राहत असाल तर राधिका मेकअप स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. सो खरंच खूप छान प्रोफेशनल हेअर कट करते. आणि अशा पद्धतीने आजचा माझा मिनी ब्लॉग होता. सो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सो अशाच पद्धतीने छान सपोर्ट करत राहा आणि अशाच पद्धतीने माझे छान छान व्हिडिओ येत राहतील. बाय.